मग विधान परिषद उपसभापती पदाची उंची वाढवण्यासाठी किंवा त्या पदासंदर्भात आता तुमचं काय पुढे आहे उद्दिष्ट किंवा कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात आहे? ह्याच्यामध्ये हा सार्वभौम असलेला सभागृह आहे, एक त्याची एक वेगळी गरिमा आहे आणि माझा प्रयत्न राहणार आहे की या अगोदरचे जेवढे जेवढे उपसभापती झालेत, मग गवई साहेबांपासून असेल, माणिकराव ठाकरेपासून असेल, वसंत डावकरेजी आणि आता निलमताईपासून, त्या तुलनेतून ती गरिमा खाली जाणार नाही, त्याहीपेक्षा वरती कशी राहील हा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहणार आहे। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सुनेत्राताई वहिनी पवारताई, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेजी हे सर्व एकत्रित रीतीने येऊन त्यांनी मला पाठिंबा देण्याचं काम यासाठी केलं। आणि म्हणून त्यांची सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा दुआ पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी केली। बिलकुल। सचिन भाऊ, तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभार। तुम्ही TV9 मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल। धन्यवाद।